बातमी भंडाऱ्यातून आहे। कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यानंच महिलेचा मृत्यू झाला असा आरोप करत कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी मृतदेह महामार्गावर ठेवत रास्ता रोको आंदोलन केलं। हा प्रकार भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातल्या विरली या गावामध्ये घडला। डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही असा निर्वाणीचा इशारा कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी दिला होता। दरम्यान खासदार प्रशांत पडोळेंनी गावामध्ये पोहोचून मृत मेघा बनारसे हिच्या कुटुंबियांची भेट घेत प्रकरणाची माहिती जाणून घेतली। या गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी 4 तज्ञ डॉक्टरांची समिती गठीत केली। मात्र ग्रामस्थांनी या समितीवर विश्वास नसल्याने रोष व्यक्त केला। अखेर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची तज्ञ डॉक्टरांची समिती गठीत करण्यावर ग्रामस्थांनी सहमती दिली। दरम्यान ही चौकशी समिती पुढच्या 3 दिवसात चौकशी अहवाल देईल आणि त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आलं। त्यानंतर तब्बल 7 तासानंतर महामार्गावर ठेवलेला मृतदेह कुटुंबियांनी उचलला। मृतकाच्या कुटुंबियांना रुग्ण कल्याण समितीतून 2.5 लाखांची आर्थिक मदत देखील मिळणार आहे। माझ्या पत्नीचा मृत्यू न झाला हा डॉक्टर लोकांनी खून केलेला आहे, तरी डॉक्टर लोकांवर कारवाई करण्यात यावी, गुन्हा दाखल करण्यात यावा आणि माझ्या मुलाबाळांचा पालन पोषण हा सरकारने घ्यावा अशी माझी विनंती अशी माझी मागणी आहे। दिनांक 17ला मोशन पास नाही झालं म्हणून मेघा बनारसेला डॉक्टर खुशाल भोयर यांनी डॉक्टर रोशनी राऊतच्या फोनवर झालेल्या संभाषणानुसार मोशन पास होण्याची औषधी सुरू केल्या। पेशंटची माहिती मला 3-4 दिवसांनी डॉक्टर खुशाल भोयर यांनी दिली की पेशंट श्री साईला भरती आहे। त्या ठिकाणी कोणता उपचार झाला, काय झाला, कोणता ऑपरेशन झाला याच्याबद्दल मला माहितीच नाही, त्यामुळे मी देऊ शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।